चापेकर बंधू. किती बंधू होतो चापेकर बंधू मध्ये? तीन. कुठला तीन बंधू होता? पहिला पण दामोदर हरिपंत चापेकर. आता हे लक्षात का ठेवायचं तुम्हाला सांगतो. नंतर काय झालं, रँडचा हत्या दोघा जणांनी केलेली आहे आणि त्या रँडच्या हत्येनंतर त्या द्रविड बंधूंची हत्या ही काय वेगळ्या दोघा जणांनी केलेली आहे. दुसरा बंधू कोण होता? सगळ्यात मोठं दामोदर हरिपंत चापेकर होतं. 2 नंबरला कोण होतो? 2 नंबरला कोण? बाळकृष्ण हरिपंत. आणि तिसरं कोण हो? तिसरं वासुदेव. आता वासुदेव हरिपंत चापेकर. तर काय झालं, ही तिघ जण काय होती? भाऊ होती. या तिन्ही भावांचा मुख्य व्यवसाय काय होतो? तर कीर्तन करणे काय किंवा सप्त करणे किंवा देवाचं पूजा अर्चा करणे काय त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मग काय झालं, हे सुरुवातीला यांचं कुटुंब राहिला कुठं होतं माहितीये का? सुरुवातीला कोकणामध्ये राहिला होती. कोकणमध्ये राहिला होती. नंतर काय झालं, यांच्या वडिलांचं पती किंवा वडिलांनी त्यांचं वास्तव्य कुठे केलं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये काय झाले, नंतरच्या काळात पुण्यामध्ये राहायला आले. नंतर सुरुवातीचं जीवन जर म्हणलं तर यांचं काय माहिती का? 1869 ला जन्म आहे. किती? 1869 ला काय दामोदर पंतांचा जन्म झालेला आहे. दामोदर पंतांना पहिल्यापासूनच आवड होती काय याची? तर म्हणजे व्यायामाची आवड होती, तलवारबाईची आवड होती किंवा घोडेस्वार अशी पहिल्यापासून त्यांना काय होती? आवड होती. नंतर वडिलांसोबत त्यांनी काय करायचं? त्यांच्या जे हे होतं त्यांचं कुठला कीर्तनाचा कार्यक्रम असू दे किंवा त्यांचा देवाचा कुठला कार्यक्रम असेल तर तिघ भाऊ ह्या वडिलांच्या सोबत काय करायचे? पुण्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रम आयोजित करायचे. नंतर काय झालं होतं पुण्यात 1897 एक रोग आला होता बघा. काय नाही त्या रोगाचं नाव? प्लेग. कुठला आला होता? प्लेगचा रोग आला होता. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे तरी पण आज एक सेपरेट ह्यांच्यावर का घ्यायचंय कारण नुसतं मी तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की रँडची हत्या कधी झाली? कधी झाली? रँडची हत्या कधी झाली हो? किती? 22 जून 1897 ला. मी फक्त एवढंच तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. आता पण ह्याची काय आपण थोडी डिटेल मध्ये माहिती बघायची आहे. नंतर 1897 ला पुण्यात कुठला रोग आला होता? प्लेग. आणि 1885 ला कुठला रोग आला होता पुण्यामध्ये? आपलं कॉलरा साथ आली होती. पुण्यामध्ये चालली होती आणि पुण्यामध्ये कॉलराची साथ आल्यामुळे काय झालं होतं? जे राष्ट्रीय सभेचा स्थापना करायची होती ती कुठे पुण्यापासून कुठे केली होती? मुंबईला. 1885 ला कॉलराची साथ लक्षात ठेवा आणि 1897 ला प्लेगची साथ. नंतरच्या काळात दामोदर पंतांनी काय केलं माहिती आहे का? दामोदर हरिचापेकरांनी काय केलं? एक संस्था स्थापन केली होती बघा. ही संस्था एक आता पण पोलीस भरतीला विचारली नाही पण विचारली जाऊ शकते. आर्य धर्म प्रतिबंधक निवारक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. कुठली संस्था बघा? दामोदर पंतांनी आर्य धर्म प्रतिबंधक निवारण मंडळी नावाची संस्था. ही संस्था कोणी स्थापन केली असा जर प्रश्न आला त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? दामोदर चापेकर किंवा दामोदर हरिपंत चापेकर. मग जे यांचं मित्रमंडळ होतं यांचं जे मित्रमंडळ होतं ते पुण्यामध्ये काय करायचे माहितीये का? या संस्थेच्या द्वारेच काय काय त्यांची क्रांतिकारी कार्य करायचे आणि समाजकार्य करत होती. या आर्य धर्म मध्ये त्यांची काय चर्चा असायची. ज्यावेळेस पुण्यात प्लेगची साथ आली होती त्यावेळेस प्लेग कमिशनर म्हणून कुणाची नियुक्ती झाली होती? ते रँड सुरुवातीला कुठं होता माहितीये का? प्लेग कमिशनर कोण होता तो? समजतंय का? प्लेग कमिशनर कोण होता? रँड होता. मग या रँडने काय केलं माहिती का? सुरुवातीला तो सातारा येत होता. साताऱ्यावरून पुण्यात प्लेगची साथ आल्यामुळे याची बदली कुठे गेली? पुण्यात प्लेगची साथ आल्यामुळे याची बदली कुठे? सातारा त्याची बदली मारली थोडं. पुण्यात काय झालं? प्लेगची साथ आल्यामुळे बदली साताऱ्यावरून कुठे केली? साताऱ्यावरून पुण्याला केली. पण यांनी काय केलं माहितीये का? या प्लेग रोगावर नियंत्रण मिळवायचं सोडून
यानं काय केलं तर पुण्यात सामान्य जनतेवर काय केलं अत्याचार सुरू केला. आता तुम्हाला माहित आहे प्लेग रोग म्हणजे काय व्हायचा गाठी यायच्या शरीरावर द्यायच्या शरीरावर गाठी यायच्या मग ती गाठी बांधण्यासाठी काय करायचं माहितीये का त्या व्यक्तीची काय माहिती चेक शरीर चेक करायला काय करणार ना माणसं कपडे काढून काय करायचे तिचे काय तपासणी करायची ना मग ती रॅन्ड काय करायचं माहितीये का असं महिलांना विनाकारण त्रास देणे महिलांवर अत्याचार करणे किंवा जे आपल्या घरातील देव आहेत देवतांची काय करणे अवहेलना करणे देवतांच्या मूर्त्या काय करायचं बाहेर फेकून द्यायचा स्त्रियांवर अत्याचार करायचा लहान लेकरांवर काय करायचा अत्याचार करायचा आणि असं प्रभावी असं औषध त्याच्यावर काहीच नव्हतं प्रभावी असं औषध काहीच नव्हतं त्यांनी काय केलं होतं जी पुण्यामध्ये राहणारी माणसं होती अशी गोरगरीब माणसं किंवा जी त्यांना काय करायचं सेम पुण्याच्या बाहेर एका डोंगरावर जागेत जाऊन तिथं राहण्याची सोय करायची म्हणजे क्वारंटाईन करायची कोरोनाच्या काळात कसं माणसं गावाच्या बाहेर नेऊन रानात ठेवली होती सेम तशीच परिस्थिती या प्लेगच्या वेळेस झाली होती. सकाळी जर माणूस बघितला का ते तर उद्या संध्याकाळी जेवण नसायचा आणि आपल्या सावित्रीबाई फुलेंचं पण निधन कशाने झाले हो 1897 ला प्लेगच्या म्हणजे प्लेग रोग यांची सेवा करताना काय झालं त्यांचं निधन झालेलं आहे. मग ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली किंवा ही प्लेग कमिशनर याची नियुक्ती तर त्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी केली पण ही काय करतोय तर सामान्य जनतेवर अत्याचार करतोय. मग त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात काय केलं लिखाण सुरू केलं. कुठली वर्तमानपत्र होती हो लोकमान्य टिळकांची कुठली वर्तमानपत्र होती मी आधी सांगितलं तुम्हाला आधी मराठा म्हणायचं कुठलं काय मराठा म्हणायचं आधी कारण मराठा 2 जानेवारीला सुरू झाले 1881 ला आणि जी केसरी 4 जानेवारी आता मला वाटतं ही तर तुम्ही विसरून बरं का मुलं आणि मुली ही तुम्ही विसरून कारण किती वेळा सांगितलं असं आतापर्यंत लय वेळा सांगितले त्यामुळे इतर तुमच्या लक्षात गेलं पाहिजे. केसरी आणि मराठी मधून टिळकांनी काय केलं तर या रँडच्या विरोधात काय केलं टीका करायला सुरुवात केली. मग थोड्या दिवसांनी काय झालं टिळकांची भेट कोणासोबत झाली ह्या 3 बंधू सोबत झाली टिळकांची भेट आणि तिघं पण बंधू आपलं गुरु कोणला मानायचे हा म्हणजे चापेकर बंधूंचे गुरु कोण म्हणलं तर चापेकर बंधूंचे गुरु कोण होता ज्यावेळेस लोकमान्य टिळकांची भेट झाली कोणाची या चापेकर बंधूंची त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी एक वाक्य त्याच्यातून काढलं होतं काय काढलं होतं तो रँड आणखी जिवंत कसा काय रँड आणखी जिवंत कसा आणि ज्यावेळेस ही रँड हा अत्याचार करायचा पुणे शहरावर त्यावेळेस त्यांनी एक लेख लिहिला होता बघा कुठला लेख लिहिला होता त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी लेख मोठ्या प्रमाणात गाजला होता त्याकडे कुठला लेख लिहिला होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का कुठलं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा लेख पण काय केला होता या प्लेगच्या काळात लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. पण आणखी एक काय म्हणलं होतं माहितीये का म्हणजे प्लेग रोग जितका घातक नाही प्लेग रोग जितका घातक नाही तितका रँड हा मला घातक आहे असं पण काय केलं होतं रँड बद्दल स्वातंत्र्य आपलं लोकमान्य टिळकांनी काय केलं त्यांच्या वर्तमानपत्रात लिखाण केलं होतं. मग आता काय ठरलं माहितीये का त्या तिघा भावांनी काय ठरलं की आपल्या प्लेग कमिशनर यांचा काय करायचा वध करायचा आहे म्हणून तिने योजना तयार केली बघा आणि ह्याच्या आधी एक क्रांतिकारी सांगायचं झालं की आर्यधर्म प्रतिबंधक निवारक मंडळी स्थापन केली होती ती पण याच्या पण आधी 16 ऑक्टोबर 1896 ला 16 ऑक्टोबर 1905 ला काय झालं बंगालची फाळणी झाली आणि 16 ऑक्टोबर हा दिवस बंगालमध्ये शोक दिन किंवा दुखवटा दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच आता इथं साल बदललं फक्त 16 ऑक्टोबर 1896 या दिवशी काय झालं माहितीये का ही कोणी केली घटना माहिती का तर कोणी केली दामोदर हरी चाफेकरांनी केली कोणी दामोदर हरी चाफेकरांनी काय केलं माहिती का जी राणी विक्टोरियाची मूर्ती होती पुणे शहरामध्ये त्या मूर्तीवर काय केलं माहिती आहे जाऊन डांबर टाकलं काय केलं डांबर टाकलं आणि त्यांना काय घेतला फाटक्या चपलांचा किंवा खेटरांचा मनात काय केला हार घातला. काय केलं होतं त्या मूर्तीवर जाऊन
डांबर टाकण्याचं आणि चपलांचा हार घालण्याचं काम कोणी केलं होतं? दामोदर आणि चापेकरांनी केलं होतं. पोलिसांनी याचा शोध घेतला पण चापेकरांचा काय त्यांना पत्ता लागला नाही. ही एक घटना त्यांनी आधी केली होती बघा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या मनात जी ब्रिटिश सत्तेबद्दल असतो काय असंतोष आहे तो दाखवण्यासाठी त्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या मूर्तीवर डांबर टाकून फाटक्या चपलांचा किंवा खेकड्यांचा हार घातला होता. नंतर काय झालं 1897 ला तारीख 22 जून नंतर पुढची घटना आहे त्या जीवनात म्हणली तर 22 जून 1897 ला प्लेग कमिशनर यांची हत्या. मग ही गोष्ट त्यांनी काय केलं होतं, या राणी व्हिक्टोरियाचं काय होत होतं, ज्यावेळेस ही हत्या करायची प्लॅनिंग केली होती त्यावेळेस काय केलं, रँडवर लक्ष ठेवायला सुरुवात केली की रँडचा रोजचा दिनक्रम काय, तो कुठून येतो कुठून जातो. मग त्यांना एक दिवस सापडला. तो दिवस कायसाठी ठरला होता माहितीये का, तर राणी व्हिक्टोरियाचा काय होता, हिरक महोत्सव होता. राज्यारोहणाचा कसला, राणी व्हिक्टोरियाचा राज्यारोहणाचा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा करतो तो? होय. आणि 65 वर्षाला काय असतंय, पहिला किती असतंय 25 रौप्य, 50 वर्षाला सुवर्ण, 60 वर्षाला 75 वर्षाला 100 वर्षाला शताब्दी. काय एवढं महत्वाचं लक्षात ठेवा, 60 वर्षाला काय हिरक महोत्सव ना. तसंच मग राणी व्हिक्टोरियाचं जे आपलं राज्य होतं भारतावर, त्या राज्यारोहणाचा काय होता, हिरक महोत्सव चालू होता. आणि त्या ठिकाणी काय झालं होतं, मुंबई गव्हर्नर कुठला तर मुंबईचा जे गव्हर्नर होता त्याच्या घरी सगळे अशी इंग्रजांची लोक जमली होती. त्यावेळेस काय केलं, त्या दिवशी काय केलं, रँडला मारायचं ठरवलं. ह्यांनी काय केलं, एक माणूस होता साठे नावाचा, तो साठे नावाचा माणूस काय केला, आधीच त्या कार्यक्रमामध्ये यांनी पाठवला आणि एक त्या ऑपरेशनला त्यांनी सांकेतिक नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं, सांकेतिक नाव काय दिलं होतं, म्हणजे ज्या वेळेस त्या प्लेग कमिशनर रँडची हत्या करायची त्याला आल्यावर ओळखायचं कसं, की तो आलाय बाबा ह्या गौडा गाडीमध्ये तो बसलेला आहे. जर ते सांगायचं कसं, कारण दामोदर चापेकर आणि वासुदेव आपलं बाळकृष्ण चापेकर त्या अंधारात लपून बसलो होतं रस्त्याच्या कडेला. मग ती बरोबर गाडी आली की त्यांना कळावं किंवा त्या गाडीत कोण बसलाय तर रँड बसलाय. त्यासाठी त्यांचं जे लहान भाऊ होतं छोटा कोण वासुदेव, ती समोरच एक थोड्या पुढे जाऊन थांबला होता आणि ती गाडी आली की काय शब्द घेणार होता तो सांकेतिक वर्ड काय होता तो, कोण द्या आला रे, काय हो कोण द्या, काय दिला असं नाव, कोण द्या आला रे बाई, काय होतंय सांकेतिक शब्द होता. मग त्यांचं सगळं प्लॅनिंगनुसार झालं गेलं सगळं. 22 जून 1897 रात्र आली, त्या रात्री ती कार्यक्रम उरकून काय झालं, रँड आपल्या घोडागाडी बसून त्या पुण्यातल्या गणेश किल्लीत पोहोचला. ही हत्या कुठं झालेली आहे, पुण्यात गणेश किल्लीत. कुठं गणेश पिंड सगळी त्यावेळेस काय केली होती माहिती का, म्हणजे त्यावेळेस लाईटची काही सुविधा नव्हती, देवाबत्तीने सगळी सजवली होती. पुणे शहर पण काय सजवलेलं होतं, कारण त्या राणी व्हिक्टोरियाचा 60वा म्हणजे राज्यारोहणाचा हिरक महोत्सव होता आणि फटाकडे त्यावेळेस जोरात वाजवायला चालू होते. ज्यावेळेस ही आला त्या गणेश खिंडीमध्ये आल्यानंतर ओळखलं बाबा, कारण आधी पण पळत ठेवून होती त्याची घोडागाडी कसली काय आधी ओळखलं. आणि मग काय केलं, या वासुदेवनं काय केलं, ती सांकेतिक शब्द घेतला की बाबा कोण द्या आला रे. म्हणजे जी लपून बसली होती ती दामोदर आणि बाळकृष्ण कुठे त्या गणेश खिंडीत रोडच्या साईडला लपून बसली होती. त्यांनी काय केलं, आल्या म्हणले की तिची घोडागाडी ते मागे चढाय नसते का, त्याच्या पाय उघडला आणि काय केलं, पायांचा रँडवर काय झाल्या गोळ्या चालल्या. कोणी रँडवर गोळ्या कोणी चालल्या तर या दामोदरनी काय झालं, त्यांच्या पाठीवर गोळ्या झाल्या पण रँड काय झाली तो वाचला होता. नंतर महिन्याने जाऊन हॉस्पिटलमध्ये काय झालाय मृत्यू झालाय. आणि या बाळकृष्ण लगेच दुसरी गाडी आली, 2 गाडीवर पाळत ठेवली होती. दुसरी गाडी कोणाची होती, आयर्स, हा कोण होता लेफ्टनंट आयर्स नावाचा, हे असणारा जुलमी अधिकारी हा असणारा रँड सोबतचा होता आयर्स. आयर्सची गाडी आल्यानंतर यांनी काय केलं, बाळकृष्णनं हिने दारू बोलल्या जवळून काय त्या गोळ्या घातल्या. म्हणजे जे आयर्स काय हे काय झाला होता, जागेवर मृत्युमुखी झाला होता. आणि जी रँड आहे प्लेग कमिशनर याची नंतर हॉस्पिटलमध्ये काय झाली होती, मृत्यू झाली होती बघा. हे झाला असा घटनाक्रम झाल्यानंतर काय झालं, मग दामोदर चापेकर मुंबईला पळून गेलं. म्हणजे मुंबईला त्यांनी काय केलं,
पळ काढला ना त्यांनी मुंबईला, आणि तिथं जाऊन परत आपलं काय केलं, देवधर्माचं कार्य म्हणजे कीर्तनाचं कार्य सुरू ठेवलं. हे बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर काय झाले, दीड एक वर्ष अज्ञातवासात राहिले. नंतर थोड्या दिवसानं काय झालं, इंग्रजांनी एक जाहीर नाव म्हणता येणार नाही त्याला, काय म्हणायचं त्याला, जाहीरनामा म्हणता येणार नाही त्याला. जाहीरनामामध्ये म्हणलं परिपत्र काढलं बाबा की जो कोणी आम्हाला या चाफेकर बंधूंची माहिती देईल त्यांना किती रुपयाचं बक्षीस जाहीर केलं, 20,000 रुपयाचं काय केलं, बक्षीस जाहीर केलं. मग या आर्य धर्म प्रतिबंधक निवारक मंडळीमध्येच एक माणूस काम करायला होता, किंवा ती एक कार्यकर्ता किंवा समितीचा सदस्य, त्याचं नाव होतं माहिती का, गणेश द्रविड. काय नाव त्याचं, या आर्य धर्म म्हणजे ह्यांचा साथीदारच होता. या चाफेकर बंधूचा कोण होता, गणेश द्रविड साथीदारच होता. पण पैशाच्या लालची पोटी काय केलं माहिती का, ही पण जेलमध्ये होता. त्याचा जी तपास घेण्यासाठी, या रँडच्या हत्याचा तपास घेण्यासाठी मुंबईहून कोणाला माहिती का, ब्रुविन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. मराठीचा उत्तम, त्याला मराठी म्हणजे चांगल्या प्रकारे मराठी बोलता येते आणि हुशार व्यक्तिमत्व, या ब्रुविनला पाठवलं होतं आणि त्यासोबत 4 आणखी अधिकारी पाठवलं होतं. या ब्रुविनने काय केलं, या जेलमध्ये एक होता कशाचा, या आर्य धर्म प्रतिबंधक निवारक मंडळाचे सदस्य आपल्या जेलमध्ये त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं काय केलं, तो कोणता गणेश द्रविड याला काय केलं, तुला म्हणला तुझी जी शिक्षा आहे ती शिक्षा पण मी काय करतो, माफ करतो, आणि वरून तुला 20,000 रुपयाचं मी काय करतो, बक्षीस देतो, आणि तुझी जी जुनी नोकरी आहे का ती नोकरी पण तुला काय करतो, परत करतो. तर त्या लालचीच्या पोटी यानं काय केलं, कारण ही व्यक्ती ह्याच्यामध्ये कामाला त्यामुळे ह्याला थोडीफार त्या संस्थेमध्ये माहिती असेल किंवा हे कुठं जाऊ शकते त्याचा अंदाज ह्याला लावता आला असेल. पण ह्याने आणि याच्या भावाने काय केलं माहिती का, ह्याला एक भाऊ पण होता. काय नाव होतं भावाचं, द्रविड बंधू म्हणून, जसं चाफेकर बंधू म्हणतो तसं यांना द्रविड बंधू म्हणून ओळखलं. काय त्यांच्या भावाचं नाव, मग रामचंद्र. कोण, गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड. या दोघांनी काय केली, फितुरी केली. यांच्या फितुरीमुळे काय झालं माहितीये का, आपलं रामचंद्र द्रविड यांना एकत्रितपणे काय म्हणते, द्रविड बंधू. यांच्या फितुरीमुळे दामोदर पण काय झालं, पकडलं गेलं आणि पकडून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं. त्यावेळेस त्यांनी काय कबुली दिली माहितीये का, हो मी यांचा वध केलाय आणि माझ्या भावानं म्हणजे बाळकृष्णानं आयुष्य हत्या केली. जी शिक्षा तुम्हाला द्यायची ती द्या, आम्ही केली ती केली. तर काय नाही विषय, काय असं काय म्हटलं म्हणजे अभिमानाने त्यांनी सांगितलं की आमच्या जनतेवर झाला अत्याचार आम्हाला सहन झाला नाही, म्हणून त्यासाठी आम्ही केली काय केली, यांची हत्या केली. पण आता बाहेर कोणा व्हायला, आता पकडला पुन्हा केला. मग दामोदर बी काय झाला, आरोपी सिद्ध झाला. बाळकृष्ण बी काय झाला, आरोपी सिद्ध झाला. आता पण वासुदेवांचं नाव ह्याच्यामध्ये काय आलं नव्हतं. कुणाचं, वासुदेवांचं नाव ह्याच्यामध्ये आलं नव्हतं. मग यांनी काय केलं माहिती का, आपल्या स्वतःच्या भावाला या गणेश म्हणजे आपल्या सहकार्याने काय केलंय, लालसेपोटी काय केलं म्हणजे फितुरी केली. त्यामुळे वासुदेवने काय ठरवलं माहितीये का, या गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविडचं बी आपण काय करायचं, हत्या करून टाकायची. मग यांनी काय केलं, वासुदेव चाफेकर व दुसरं कोण, त्याने त्यांचा मित्र होता. त्या मित्राचं नाव काय हो, महादेव रानडे, महादेव विनायक रानडे. गोविंद रानडे वेगळं बरं का, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वेगळं आणि महादेव विनायक रानडे काय झालं वेगळं. हे महादेव विनायक रानडे काय संबंधित आहेत, आर्य धर्म प्रतिबंधक निवारण मंडळी संबंधित आहेत. यांनी काय केलं, वासुदेव आणि महादेव रानडेंनी काय केलं, पुण्यामध्ये हे कुठं राहत होते, पुण्यामध्ये कुठं काय येतात मला ते नाव आठवणार का, हे पुण्यामध्ये जिथं राहत होते तिथं वेश बदलून इथं गेले आणि यांच्या घरी जाऊन काय म्हणले की तुम्हाला ब्रुविन साहेबांनी बोलवलंय. ब्रुविन साहेब म्हणजे कोण हो, ज्याने याला बक्षीस जाहीर केलं होतं ना, मुंबईवरून पाठवलं होतं बघा त्या घटनेचा काय करा तपास करण्यासाठी. ब्रुविन साहेबांनी तुम्हाला पाठवले म्हणली आणि दोघं भाऊ बाहेर आल्यावर यांनी काय केलं, ह्या दोघांबरोबर काय झाल्या, गोळ्या झाल्या आणि या दोघांची मी काय केली, त्यांनी हत्या केली. म्हणजे भावाची